नमस्ते मित्रांनो, मी आज तुम्हाला इथं आलो आहे फंडेड फर्मबद्दल थोडीशी माहिती द्यायला. ओके. जर काही दिवसांपूर्वी तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती स्टोरी बघितली असेल तर तुम्हाला समजलं असेल की खूप चांगले ऑफर 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्टसाठी होते. ओके, तुम्हाला जवळपास काहीतरी 50% ऑफ आपल्या फंडेड अकाउंटवरती मिळत होतं. ओके, पण आता ती ऑफर संपलेली आहे आणि येणाऱ्या सगळ्या ऑफर्स मी तुम्हाला डेली आपण म्हणतो ना डेली शेअर करत जाईन इंस्टावरती. सो इंस्टावरती अपडेट्स घ्यायला विसरू नका फंडेड फर्मबद्दल. माझं इंस्टाग्रामचं चॅनल जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता. ओके. चला, इथं काय प्रॉब्लेम होतं माहिती आहे का, लोकांना फर्स्ट स्टेप्सचा अकाउंटच बाय करता येत नाही. तर त्याच गोष्टी मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की फंडेड फर्म चा अकाउंट कसं बाय करायचं. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला फंडेड फर्मबद्दल थोडीशी माहिती सांगतो. एकमेव असं फंडेड फर्म प्लॅटफॉर्म आहे ज्यांनी आजपर्यंत एकही विड्रॉल्स अडकवले नाहीत. प्रत्येक ट्रेडर्सचे विड्रॉल्स हे रेग्युलर आलेले आहेत, त्यांच्या अकाउंटवरती आलेले आहेत. आणि जर कोणाचा विड्रॉल थांबला असेल तर मी तुम्हाला ओपनली सांगू शकतो, तुम्ही या व्हिडिओच्या खाली मला कमेंट करा. मी डायरेक्टली तुमचा मेसेज हा जे फंडेड फर्मचे ओनर आहेत त्यांच्याशी करून टाकतो आणि तुमचं विड्रॉल्स हे तुम्हाला जमा होईल. पण मला अजूनपर्यंत एकही केस अशी मिळाली नाही की विड्रॉल सर आमचा फंडेड फर्मचा अजूनपर्यंत जमा झाला नाही. कंटिन्युअसली आजपर्यंतचे सगळे विड्रॉल्स माझ्या क्लायंटचे तर ओके जवळपास 5-6 जणांनी अकाउंट आत्तापर्यंत पास केलं आणि त्यांचे सगळे विड्रॉल्स वेळेवरती येत आहेत. ओके. फर्स्ट स्टेप्सचं अकाउंट बऱ्याच लोकांनी घेतलं आहे. $50 नाही, जर ॲक्च्युली सांगतो मी तुम्हाला ॲक्च्युली कितीला मिळणार आहे ते अकाउंट. ओके. $50 जरी अकाउंट घेतलं तुम्ही तरी 5Kचं फर्स्ट स्टेपचं अकाउंट तुम्हाला मिळतं आहे. आणि त्या अकाउंटला आत्तापर्यंत लोकांनी $1-2 हजार विड्रॉल हा घेतलेला आहे. ओके. फर्स्ट स्टेपचं अकाउंट बाय करण्यासाठी तुम्हाला फक्त लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ना फर्स्ट स्टेपमध्ये यायचं आहे, फंडेड फर्मच्या फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला यायचं आहे. 5Kचा अकाउंट सिलेक्ट करायचं आहे. 5Kचा अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर ना तुम्हाला ॲड ऑन म्हणजे काय तर गाईज तिथं पे आउट्सचं असतं. ओके. तुम्हाला पे आउट्स कशा पद्धतीने करायचे, समजा जर 5Kचं अकाउंट तुम्हाला घ्यायचं आहे, फर्स्ट स्टेप्सचं अकाउंट आहे. ओके. 100% लाईफ टाईम पे आउट. जर मंथली तुम्ही विड्रॉल्स घेतले तर काहीही विड्रॉल्स तुमचा कट होणार नाही. 100% तुमचा पे आउट हा तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. ओके. 100% हे सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. हे सिलेक्ट केल्यानंतर ना थोडीशी तुमची प्राईस वाढणार आहे, लक्षात घ्या. ओके. कारण इथं 100% तुम्हाला जे आहे ते विड्रॉल मिळणार आहे. जर तुम्ही वीकली विड्रॉल ठेवलं तर वीकली म्हणजे दर आठवड्याला तुम्ही विड्रॉल घेऊ शकता. जे तुमचं विड्रॉल समजा $100 तुम्ही हे केलं प्रॉफिट केला तर त्या $100चा विड्रॉलसुद्धा तुम्हाला वीकली घेता येणार आहे. ते अकाउंट तुमचं $58ला जातं आहे. यात डिस्काउंट कशा पद्धतीने घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. वीकली. ओके. वीकली बाय वीकली या ऑलमोस्ट दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकताय गाईज. इन्शुरन्स पण तुम्ही घेऊ शकताय. जर एखाद्या वेळेस अकाउंट ब्रीज झालं तर त्याला एक्स्ट्रा $24 सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार. 5Kचं अकाउंट आहे जे तुम्हाला इथं मिळणार आहे $49 जर माझा तुम्ही कोड TradeSense25 हा कोड जर तुम्ही यूज केला तर 100% तुम्हाला अजून 5% 10% डिस्काउंट हे मिळणार आहे. 5Kचं अकाउंट आहे ते $49ला आहे. त्याच्यानंतर 10Kचं सुद्धा तुम्ही अकाउंट परचेस करू शकता, ते $89ला आहे. त्याबरोबर 15Kचं अकाउंट आहे ते तुम्ही परचेस करू शकता $119. 25K $199, 50K आणि त्याच्यानंतरनं 100Kचं म्हणजे जवळपास 1 CR पर्यंतचं तुम्हाला फंडेड अकाउंट हे 50,000 रुपयापर्यंत मिळू शकतं. 5Kचं अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर ना तुम्हाला फक्त इथं बाय नाववरती टॅप करायचं आहे. ओके. बाय नाववरती टॅप केल्यानंतर ना इथं तुमचं सगळं जे काय नाव वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रोसीड टू पे करायच्यात. हा झाल्यानंतर ना 3 टिक मार्क करायच्यात, आय ॲग्री करायचं. याच्यानंतर ना तुमचं बघा इथं ओके कॉईनसुद्धा तुम्ही यूज करू शकता इथं आल्यावरती. अदरवाईज इथं UPI थ्रूसुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. कूपन इथं गाईज तुम्हाला लावायचं आहे. कूपन कोड आहे ना, कूपन कोड इथं तुम्हाला फक्त आत्ता बघा तुम्हाला हे अकाउंट $49ला दाखवतं आहे. पण जर तुम्ही इथं हे कूपन यूज केलं TradeSense25 हे कूपन जर तुम्ही यूज केलं तर 100% तुम्हाला डिस्काउंट हा मिळणार आहे.
हां, इथं माझा अकाउंट असल्यामुळे आणि मीच कूपन कोड लावतो त्यामुळे हे व्हिजिबल नव्हतं. पण तुम्हाला $5 ते $6 डिस्काउंट मिळणार आहे आणि तिथं तुम्ही अकाउंट हे परचेस करू शकता. ओके, हे झाल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि डन गाईज. तुम्ही पेमेंट जे आहे ते UPI थ्रू करू शकताय, त्याचबरोबर TRC20नी करू शकताय, BEP20नी करू शकताय. कशाही पद्धतीने तुम्ही तुमचं पेमेंट हे करू शकताय. ओके, यात फर्स्ट स्टेप म्हणजे काय, फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला एकदाच पास करायचं अकाउंट. समजा 10% तुमचं प्रॉफिट झालं की हां, इथं बघा प्रॉफिट टार्गेट आहे 10%. समजा जर $5,000चं तुम्ही अकाउंट घेतलं तर $500 तुम्हाला प्रॉफिट करायचं आहे. जर तुम्ही $10,000चं अकाउंट घेतलं तर तुम्हाला $1,000 म्हणजे 10% तुम्ही प्रॉफिट केलं की तुम्ही अकाउंट पास होता इन्स्टंट आणि तुम्हाला रिअल अकाउंट हे मिळून जातं. ओके, मॅक्झिमम लॉस म्हणजे 6%. $600चा लॉस तुम्ही ऑल ओव्हर केला तर तुम्ही लॉसमध्ये राहणं तुमचं अकाउंट हे ब्रीच होणार आहे. सो या गोष्टी फक्त लोकांनी लक्षात ठेवा. ओके, $1,000ला सांगतोय मी तुम्हाला, $10,000ला सांगतोय. मॅक्सिमम डेली लॉस 3% आहे. जर $300च्या वरती तुम्ही लॉस केला एका दिवसात तरी तुमचं अकाउंट हे ब्रीज होणार आहे. मिनिमम ट्रेडिंग डेज 3 आहेच. 3 दिवस तुम्हाला कंटिन्युअसली ट्रेडिंग करायचे आणि लिव्हरेज तुम्हाला 1:100चं मिळणार आहे. ओके, हे 10Kच्या अकाउंटला, 5Kच्या अकाउंटला प्रॉफिट टार्गेट 10% म्हणजे तुम्हाला फक्त $5,000च्या अकाउंटवरती $500चं प्रॉफिट करायचं आहे. मॅक्झिमम लॉस जो राहणार आहे सो 6% राहणार आहे म्हणजे जवळपास $300चा. ओके, हां, मॅक्सिमम डेली लॉस तुमचा राहणार आहे 3% म्हणजे $150पेक्षा जास्त लॉस तुमचा नको आहे. मिनिमम ट्रेडिंग डेज 3 आणि लिव्हरेज 1:100. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही अकाउंट हे परचेस करू शकता फर्स्ट स्टेप्सचा. सेकंड स्टेप्सचा अकाउंट जर तुम्ही घ्यायला लागला तर इथं 2 वेळा तुम्हाला हा अटेम्प्ट द्यावा लागणार. म्हणजे जे आपण प्रॉफिट टार्गेट म्हणतो ना ते 2 वेळा तुम्हाला पूर्ण करावे लागतील. पहिल्यांदा 8% आहे, 8% तुम्हाला सेकंड स्टेपमध्ये ॲड करायचं आहे. हे स्वस्त भेटतं जरा, $39लाच अकाउंट आहे. आपला जर कोड यूज केला तर $32पर्यंत हे अकाउंट तुम्हाला मिळून जाईल. बघा, पण बऱ्याच लोकांना काय होतं हे समजतच नाही की हे कुठं लावायचं आहे कुपन कोड. ही तुम्ही प्रोसेस केल्यानंतर ना इथं कुपन कोड लावायचा आहे. ओके, तुम्ही जसं जसं एंडिंगला याल तिथं TradeSense25 हा कोड तुम्हाला लावायचा आहे. काही जण लावायचंच विसरून जातात. त्यानंतर ना हेच आहे, 5Kचं तुम्हाला $39ला मिळतं, 10Kचं $84ला, $109ला आणि $525पर्यंत तुम्हाला मिळू शकतं. त्याच्यानंतर ना इन्स्टंट जर तुम्ही बघायला गेलं, इन्स्टंट म्हणजे काय, डायरेक्टली रिअल अकाउंट गायस. रिअल अकाउंट तुम्हाला डायरेक्ट $65ला मिळतं आहे 5Kचं. त्याच्यावरती तुम्ही मॅक्झिमम लॉस, प्रॉफिट टार्गेट इथं काय राहत नाही, डायरेक्ट ओरिजिनल अकाउंट तुम्हाला मिळतं. मॅक्झिमम लॉस राहतो तो 5%चा राहतो. त्याच्यानंतर ना मॅक्स डेली लॉस तुमचा जो आहे तो 3% आहे. मिनिमम प्रॉफिटेबल डेज 5 दिवस तुम्हाला ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल राहायला लागतं आणि कन्सिस्टन्सी ऑन रिवॉर्ड 20% आहे. लिव्हरेज इथं थोडंसं तुम्हाला कमी मिळतं, 1:30चंच लिव्हरेज तुम्हाला इन्स्टंट अकाउंटला मिळणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही तिन्ही प्रकारचे अकाउंट बाय करू शकता. आता हे अकाउंट बाय करायचे कोणी हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे. ज्यांच्याकडे कॅपिटल प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या, ज्यांचं कॅपिटल प्रॉब्लेम आहे अशाच लोकांनी फंडेड फर्मचं अकाउंट बाय करा. ज्यांचं आपण म्हणतो ना की माझ्याकडे बाबा सर $50 आहे, $30, अशाच लोकांनी फंडेड फर्मचं अकाउंट ओपन करा. फंडेड फर्म तुम्हाला रेग्युलर पेआउट्स देत राहील. ओके, चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज आणि होप सो तुम्हाला या व्हिडिओतून हेल्प होईल थोडी ना थोडी. जरी काय प्रॉब्लेम तुम्हाला असेल, आपला कोड यूज केल्यानंतर तुम्हाला अकाउंट जर परचेस करता येत नसेल तर खाली व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे. त्याच्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे माझी, तिथं जाऊन तुम्ही फ्री टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. तिथं फंडेड फर्मबद्दल सगळ्या अपडेट्स तुम्हाला दिल्या जातील. त्याचबरोबर व्हॉट्सॲपला जर तुम्ही मेसेज केला मला तर तुम्हाला तिथून माझी टीम जी आहे ती पूर्णपणे हेल्प करेल. ओके, सो आहे यार, एकमेव मला असं वाटतं ट्रस्टेबल फंडेड फर्म आहे जे तुम्हाला विड्रॉल्स देईल. कारण मी बरीच याच्यावरती रिसर्च केलेली आहे. बऱ्याच फर्मचे मला प्रमोशन आलेले आहेत, बट त्यांनी क्लायंटचे माझे विड्रॉल थकवलेले. त्यामुळे मी फंडेड फर्म हा प्लॅटफॉर्म यूज करतो आहे. स्वतः पण $25,000चं अकाउंट परचेस केलेलं, बट अनफॉर्च्युनेटली ते मी हे नाही केलं. ओके, $1,200 मी केलं त्याच्यावरती प्रॉफिट, पुढचे $800 मला प्रॉफिट करता नाही आलं. आणि माझ्याकडून एक म्हणतो ना आपण
हे मिस झालं, रूल मिस झाला, जो की होता $500 लॉस मला एका दिवसात करायचा नव्हता आणि त्यामुळं माझं अकाउंट ते ब्रीज झालं. पण मी लवकरच नवीन अकाउंट घेऊन येईन आणि नवीन अकाउंट तुमच्यासमोर पास करून दाखवेन. ओके. सो ही फंडेड फर्मची जर्नी सोबत स्टार्ट करायची. लवकर लवकर जावा, फंडेड फर्मचा अकाउंट बाय करा आणि सोबत ट्रेड करायला लाईव्ह स्ट्रीमवरती या. चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. फंडेड फर्म जर परत मी सांगतो काय प्रॉब्लेम येत असेल तर खाली व्हॉट्सॲप नंबर आहे, तिथं मेसेज करा, तुम्हाला सगळी हेल्प होईल. चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय बाय.